ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आताच उठलो मस्तपैकी, उठलून म्हणजे टाईम झाला मला आता ना, म्हणजे तरी पण 8:30 वाजता उठलो, 8:30 हो 8:30 आणि उठून पहिला ब्लॉग रीड वगैरे केला आणि ब्लॉग अपलोड बी केला आहे आणि त्याच्यानंतर आता आहे घरी। तो आता जायचा जवळ वापस आता बघा वाजली 10:15 झाल्यान। आता नाश्ता वगैरे घेऊन आलो ना किंवा रित्तीने आणि माईने दोघी पण नाश्ता करून बसल्यात कशा बघा मस्त की मोबाईल बघता दोघी पण। आता आपला आपण नाश्ता करू आणि मग यांना घेऊन कुठे जायचा ते सांगतील, कुठे जायचं ते। परत आज गणपती बाप्पाला आणायला जायचं आपल्याला। चला तुम्ही आपल्यासोबत असेच राहा, मग तुम्हाला दाखवतो आज कुठं कुठं काय काय जाणार। आता मी यांना घेऊन जरा जाऊन येतं सामान बघायला इथं, ते याची इथं सुनीलदादा सर्व्हिस सेंटर आहे ना, सुनीलदादा सर्व्हिस सेंटर, हां हां त्याच्या तिथं पाठीमागं काही मोठा दुकान खोललं आहे सामानाचा गणपती बाप्पाचे, ते बघून येतं यांना घेऊन जाऊन। चला आता नाश्ता करू। सविता दे चल, ते बघा नाश्ता रेडी करतो सविता मस्त ठेव ना, त्याच्यानंतर घेऊ ना। ठीक आहे चल। बघा नाश्ता आहे आपला इडली आणि सांबार, सांबार गरम गरम बघा, तिला माहिती आहे मला गरम गरम लागतं म्हणून बघा गरम गरम केलं सांबार आपल्याला मस्तपैकी। थंड आहे आणलं आपल्या मस्तपैकी नाश्ता, इडली आहे आणि सांबार चटणी आहे या खायला। चला आता जरा चाटला जातो मोबाईल। चालल्या यांना घेऊन थोडी शॉपिंग करायची आहे। इथंच बाजूला एक दुकान खोलले, आता आपल्याला माहीत ना यांना वाटतं लोकाही सांगले, लोकांचं आपण या पण आल्या तिथे बघूया आता कुठे आहे तो दुकान। चला बघूया आपण आता गेलतो आम्ही दुकानात, पण तिथे तो दुकान काय चालू भेटला ना, तो दुकान बंद आज शुक्रवार म्हणून। सो आता तोपर्यंत आता दुसरं काम बघायला आपल्याला जुगुदा बी नाही, त्याचं बी दुकान बंद आली। आता जुगुदाला फोन करता, त्याला सांगता मला बरं टेबल भजन, तर टेबलसाठी त्याला सांगायला लागेल हे करायला। तर बघा त्याचा इथे पण बंद येतो तो केस कापायला, कारण एवढे दिवस आपला उपवास होता आणि बघा जुलू शेट गेलो तो केस कापायला मी, एवढं जो उपवास होता त्याच्यामुळं काही आपल्याला काय करता येत नव्हतं। मग आता परत उद्या गणपती आहे, आता गणपती बाप्पा आणायला चाललो आहे। चला मला आता भेटतो डायरेक्ट आंघोळ बिंघोळ केल्यानंतर, बघू जेवण वगैरे करून घेऊ आणि मग वाटतं माझ्यामध्ये निघायचं। दोनचा टाईम आहे वाटतं, 2चा टाईम, 2 वाजता जायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपल्यासोबत असंच राहा। आलं घरी मस्त की इथं चालले काम धंदा, तिथे दिला कामाला। चला आपण आता जाऊ वरती आणि मस्त इथे आंघोळ करायला म्हणून भेटू तुम्हाला। चला आता चालल्या जेवायला इथं बघा मस्त की वरती बसू। हो चालेल ठीक आहे चल, बस आम्ही त्यानंतर वरतीच बसा बोलतो मी, वरतीच घेऊन येते मी। ठीक आहे चल मस्तपैकी। आणि रिद्धी बघा काय करते, माऊ माऊ काय करते तू, काय काय ना निघायचं जायचा बाप्पा आणायला। आणि इकडं शोईब भाई येतो आपल्याबरोबर, आबू आहे, कैलास आहे, महेश आहे, मी आहो आणि शोईब भाई पण आहे मस्तपैकी। महेश, मी, कैलास आणि शोईब भाई आहे, आम्ही 4 जण आहो। अजून एक येणार होता, त्याला लावला कामाला दुसरे तिकडे पाठवला। आणि रिद्धी पण येत होती, रिद्धीला सांगला नको येऊ बरं, परत ती झोपल गाडीन न, झोपलीच ती असती 100% झोपली असती ती। मग आता चालल्या पहिला जरा एक काम होतो करायचा आहे, तो पण काम ठाण्यालाच आहे। परत त्याच्यानंतर मग डायरेक्ट जाऊ आपण 3 पेट्रोल पंपला, मग तिथून गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ आणि तिकडनं येऊ कलव्याला। मग कलव्याला आलो का मग दाखवतो तुम्हाला आपण आणखी एक मूर्ती आपली गणपती बाप्पाची घ्यायची ती। चला आपल्याबरोबर असेच राहा, आपण अजून कुठं कुठं जाणार ते सर्व दाखवणार। त्याला पोहोचलाय आणि इकडे बघा गाडीमध्ये आपले गणपती बाप्पा आलेला आहे। आता आपण चाललोय दुसरा गणपती बाप्पा आणायला, इथेच आहे। आता पोहोचलो इथे कलवाना केला, तर इथेच कलव्यामधून घ्यायचं आपल्याला। घेतलं सामान विमान सगळा इकडे कलव्यामध्ये आहे, या दाखवतो आता तुम्हाला। आता घेतले बघा गजरे घेतलं आणि आपल्याला लाईट पाहिजे होती देवाला लावायला, ती लाईट पण घेतली। आता इथून बाजारातून निघू आपण, 2 मिनिटात आपण जाऊ आपल्या बाप्पांना घ्यायला। बाप्पा घेतले का आपण निघू डायरेक्ट इथून सीधा घरी। बघा अख्खा मार्केट आज खाली आहे, एकदम रिकामा। कलवा मार्केट, गणेश चित्रकला शाळा, गणपतीचा कारखाना, हेमंत हरिभाऊ गोरे, आपण यांच्याकडनंच मूर्ती घेतो आपल्याला। आणि आपण इथूनच आता तो पाठी इकडे घेतो आणि आपण इथून आता ते आता आपली मूर्ती घेऊन येतील। हाच आहे तो प्रतीक, आपण यांच्याकडनंच घेतो मूर्ती आपल्या सर्व।
चला या आता तर दाखवतो जरा फोन आले जरा 2 मिनिटं थांबा जरा परफेक्ट आता द्यायचं ते पिशवी कुठे जायची मूर्ती आता दाखवली आपण मस्त वेगळी निघू आता इथून सरकणार नाही ना ते रुमाल हां ठीक चालेल यो परफेक्ट आहे ना बाय ताई आहे घरी आहे ताई आलती तू मगाशी सकाळी पण तिला टाइम नव्हता त्याच्यामुळे ती घाई घाईतच निघून गेली ती पण चला चला या आपली मूर्ती झाली रेडी तेव्हा घेऊन निघलो आपण आपल्या बाप्पांना चला आपण जाऊ आता गाडीत जाऊ 2 बाप्पा आपल्या गाडीत आल्यात इकडे कैलासने घेतले आणि इकडे महेशने घेतले आणि गाडी चालवत आता शोईब भाई मी बसतो साईडला कारण तिथून गेल्यानंतर मला डोक्यावर यायचा गणपती ते पण तुम्हाला दाखवतो आता उधरले ना हाँ रहें तो चलो मैं जाते आके आता है चला आपण जाऊया जरा शन कॉर्नरमध्ये जरा इथं मोदक घ्यायचे होते ताई बोलली मोदक घेऊन येताना ठीक आहे तिला बोलली येतो मी घेऊन येताना आता इथून बाप्पा घेतले आपल्याबरोबर आणि आपण आता इथून बाप्पा घेऊन डायरेक्ट सीधा गाडीत बसून गाडी आहे तिथं समोरच उभी आहे आपली सो चला ठीक आहे आलेलो आता आपला तिथं वाट बघताना आपली पोरं तिथं आणि लोकांना पण सांगितलं या लवकर तिथं वहिनीचा पण निघल्या ना आता चला आता गणपती बाप्पाला घेतो मी डोक्यावर माझ्या मग तुम्हाला हे दाखवेल कोणतरी हे करेन तुम्ही मागे राहा याला पुढे जाऊ दे काम द्यायला जाऊ दे मग तुम्ही
आलेलो आहो. गणपती बाप्पाला आपल्या इथं आणलेलं आहे आपण. अनिल भाईला फोन करायला विसरलो मी. टाइमवर आला तो केला त्याने थोडाफार शूट केला. चला आता आपण जाऊ. आता डबल आपल्याला जायचं. तर इथून आता घनसोलीला चाललोय आता ताईला घेऊन. थोडीशी शॉपिंग बाकी आहे ती करायला. चला वापस आता घरातून निघलो. आता वाजले 5:30. आपण आता चाललोय डीमार्टला. थोडं सामान बाकी राहिले ताईचा आपला तो घ्यायला चालला आपण. चला रिद्धी बघा माझी रिद्धी आली गाडी लगे निसती आहे ना ते मोबाईल वर निसती अशीच करते. चला आपण जाऊ. आता थोडासा सामान राहिलेला आपला घ्यायचा तो सामान आपण घेऊ आणि वापस घरी यायला लागेल. घरी आपल्याला टेबल आणायचे आहेत, खुर्च्या आणायच्या आहेत आणि टेबल वगैरे सेट करायचं आपल्याला. आणि परत त्याच्यानंतर आपलं डेकोरेशन आहे त्यावर सर्व करायचं आहे. म्हणजे आज रात्र आरती जाईल वाटतं. बघूया किती वाजतात रात्रीच्या आज. याला इथं 49ला बल आहे. हे बघा एव्हरेस्टचा, फिलिप्सचा, बजाजचा आणि कॉम्फर्टचा थोडं सामान घेतले. आता दुगीला मी लावलंच ना आताशी. बघू इथं ठेवतो आपल्याला. काय बघते का इकडे? हां मॅग्या तुला आपण घेतले. हा का? कुठं खातो आली ना तरी मी तर खातच नाही. रिद्धी खाते ना. रिद्धी तू खाते? बापरे एवढा घेतला तू? त्यांना घेतले का तुम्ही? म्हटलं आपल्याला घेतले तुम्ही. देवांचं सामान बघायला मी इथं दाखवतो तुम्हाला. देवांचं सामान टोटल इथं सगळं सामान टोटल इथं देवांचं. हे बघा मला जे पाहिजे ते देवांचं सगळं सामान इकडे आहे बघा. हे इकडे अजून हे इकडे आहे, हे अजून इकडे आहे. जे घेशाल ते सामान इकडे. थांबलो तो नारळ घ्यायला. इकडे बघा किती नारळ घेतल्या. बाबाला 2, रिद्धीला आणि ही लोक बसल्या गाडी मस्त आहे की. हा का? अरे बापरे इथं खाली ठेवू जागा नाही ना तिथं. आता एक फोडून दे रिद्धीला. ती रिद्धी एकदम मला पाहिजे खायचं पियायचं पाणी नारळ पाणी. मग बरं घे चल बरं. थँक्यू. हे बघा आता घेतले रिद्धीचा. हे बेटा घे घे बस खाली बघा. तिला घेतला पियाला. आता पियल ती. चलायचं गाडी. आलो आता घरी. मगाचं सामान दिला आणि मी गेलतो तिकडं जुगजान. तिथं ते टेबल बघा ना आपल्याला 5 आणि 12 खुर्च्या पाहिजे. त्यासाठी ते दादांचं त्यांची जाऊन घरी दिल्लीचा गणपती आहे तर ती लोक पण कामातच आहेत. तर त्याने मला चावी दिले. तो बोलला ही चावी घे आणि जा. आणि मग बोलतो मी हे करतो येतो वाटलं नंतर. बघा माझा पिल्लू बघा. पिल्लू कामा विमारल्यांना काय सांगू तुम्हाला. एक ना तर एक काहीतरी वस्तू राहतेच रोजची. काय ना काय असतंच काम राहतं. आता राहिले ती चादर राहिलीच टेबलाला मारायचं घंटीकडे. कारण महेश इथं त्याची इथं मखर बनवतो त्याचं डेकोरेशनचं काम चालू बनतो. हे तुम्हाला दाखवतो. इकडे बघा दादा कसं काम चालू इकडे. यश अरे माऊली शेड आला आमचा. यो प्रिन्स शेड आला. प्रिन्स शेड या कवा आला? अरे वा. हे बघा इकडे काम चालू आलेला आपला. सो बघूया. एक नंबर पूर्ण रेडी झाल्यावर दाखवता. तो पार्सल आणायला. सो इकडे बघा आणले आपल्याला पार्सल. आणले मी दाल खिचडा. खूप दिवसानंतर बरं सविता लागल्यावर दाल खिचडा मागवतो. ती बोलली ठीक आहे मागवा बोलता. मग तो घेऊन आलोय आणि आता चाललोय घरी. कारण सविता पण आता गेले बाहेर. जर झालाच मूड आपला तर आपण त्यांना पिकअप करायला जाऊ तिकडे. चला बघा आवरे पावसान मी यांना घेऊन फिरता सगळ्यांना. गेले रोजचे 10-10:30 वाजलं तरी इकडे बघा या सविता ताई रिद्धी सगळ्यांना घेऊन फिरता मी आली. आहे बघा गेलतो मी आता रातचे 11:30 वाजल्यानं. गेलतो काय वस्तू आणलं बघा. इकडे चॅप्टर आणायला गेलतो. तो बी कुठं कौशाला गेलतो भाऊजींच्या जवळ. त्याचा आपल्याला इकडे आपली तर वस्तू ज्याच्याकडे होती जे माणसाकडे होती तो माणूस गेलता त्याच्या गावाला. त्याची मुलं ना भेटली म्हणून ना आता ही वस्तू आणला कौशाला भाऊजींच्या जवळ गेलतो. भाऊजी बोलता हे घेऊन जा आहे आपल्याकडे बोलतं. तर आता व्हायला गावान इकडे बघा मी न महेश गेलतो. सो आता आपलं काम चालू करू. चला तुम्हाला दाखवता आपला कसा करायचा त्या. आपलं काम होत
चालेल आता जवळजवळ झाले समजा लावून. थोडीशी लाईट बसायची राहिली आता महेश ती लाईटच लावतं. ते झालं का समजा आपला फायनली झाला समजा आपला रेडी. बाकीचं तुम्हाला उद्या दाखवीन मी आता. तुम्हा सर्वांना गुड नाईट, बाय बाय, टाटा. जेवण वगैरे झाले. अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या भेटू आपण. उद्या आपण कुठं जाऊ कुठं नाही आणि काय काय करू, आपली पूजा विजा करू ते सर्व तुम्हाला दाखवणार आपल्या ब्लॉगमध्ये. चला.